हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ओनरची KYC कशी करायची आणि ओनरच्या KYC झाल्यानंतर त्याचं अकाउंट क्रिएट होतो. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये काय काय फॅसिलिटी असतात ते आपण पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण महावास्तू साईटवर जायचं आहे. आपलं महावास्तू.महाराष्ट्र.gov.in वर आणि त्याच्यानंतर लॉग इन एक ऑप्शन आहे राईट साईडला, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फॉर न्यू रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन दिसेल. क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे. क्लिक हेअरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन टाईपचे रजिस्ट्रेशन दिसणार, एक टेक्निकल रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन. आपण ओनरची KYC कशी करायची ते पाहणार आहे, तर आपल्याला ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकंट क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ओनर टाईप दिसणार, म्हणजे तुमच्या प्रोजेक्टनुसार तुमचे जे प्रॉपर्टीनुसार तुम्हाला इथं ओनरची KYC करायची आहे. ओनरची टाईप मल्टिपल टाईप आहे याच्यामध्ये, ॲज डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्टनुसार. इंडिव्हिज्युअल ओनर असेल तर इंडिव्हिज्युअल ओनरनुसार सिलेक्शन करायचं आहे. आपण इंडिव्हिज्युअल ओनरचं सिलेक्शन बघू. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आता मी आधार नंबर फिल करत आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जे आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. ते OTP याच्यामध्ये फिल करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ॲज पर आधार कार्डवर जे नाव असेल ओनरचा, त्या आधार कार्डनुसार इथं ओनरचं नाव डायरेक्टली रिफ्लेक्ट होईल. वेट करा, प्रोसेस चालू होईल. कधी कधी सर्व्हर डाऊनचा आधारचा हा तुम्हाला इतकी नोटिफिकेशन येतो. वेट करायचं आहे, थोड्या वेळाने ट्राय करायचं आहे. आधार सर्व्हरचा पण इश्यू असू शकतो. ही प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत क्लोज नाही करायचं आहे. असा नोटिफिकेशन जर तुम्हाला आला ना, तर ओके बटनवर क्लिक करायचं आणि परत ट्राय करायचं. हा टेक्निकल इश्यू नाही आहे, BPMS इश्यू. हा आधारचं सर्व्हरचा इश्यू असू शकतो. परत OTP जाईल तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर. सबमिट करायचं आहे. जे आपण जे प्रोसेस करत आहे इंडिव्हिज्युअल ओनरची करत आहे. ओनर टाईपमध्ये भरपूर टाईपचे आपले टाईप्स आहे. मल्टिपल ओनर, फार्म, प्रायव्हेट फार्म. राईट साईडला क्लिक करायचं आहे.
OTP येईल तुमच्या आधारला जो लिंक आहे मोबाईल नंबर, तो OTP इथं टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन युअर आधार नंबर इज सक्सेसफुली व्हेरीफाईड केल्यानंतर तुमच्या आधारवर जो नाव असेल त्याच्यानुसार नाव म्हणजे ऑटोमॅटिकली इथं रिफ्लेक्ट होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं ईमेल ID टाकायचं आहे. तुमचा जे ईमेल ID इथं मेन्शन करणार आहे तोच ईमेल ID तुमचा युजर नेम असणार आहे. तरी टाकता वेळेस ईमेल ID टाकता वेळेस प्रॉपरली मेन्शन करावं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे कॅप्चर टाकायचं आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर जेव्हा तुम्ही सबमिट करणार, जो सेकंड OTP असतो तो सेकंड OTP तुम्ही जे इथे मेन्शन केलेले ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर येतो. त्याच्यामुळे हे ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमच्या जवळ ठेवा. कॉपी करून पण ठेवू शकता तुम्ही तुमचा ईमेल ID आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. आता हे जे OTP हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर आणि ईमेल ID जो आपण तिथं मेन्शन केला होता ईमेल ID मोबाईल नंबर, तिथं तुम्हाला हे मेन्शन करायचं आहे, OTP टाकायचं आहे आणि हे कॅप्चर टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी येईल. तुम्ही तुमच्यानुसार पासवर्ड सेट करायचं आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर त्या ओनरचा एक ID क्रिएट म्हणजे अकाउंट क्रिएट होतो. ते अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे हे मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. त्याच्या अगोदर जे आपण इंडिव्हिज्युअल ओनरची पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मल्टिपलचे ओनर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहू. सेम प्रोसेस. फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हेअरवर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे आणि ओनर टाईपमध्ये इथं मल्टिपल ओनर घ्यायचे. मल्टिपल ओनरमध्ये आता तुमची मल्टिपल ओनर 3 आहे. 3 पैकी एकाचाच आधार कार्ड नंबर इथं मेन्शन करायचा आहे. आणि सेम इंडिव्हिज्युअल सारखीच प्रोसेस आहे. इथं आधार नंबर मेन्शन करायचा आहे. त्यांना त्या आधार नंबरवर OTP जाईल. OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर इथं डायरेक्टली त्या ओनरचं नाव रिफ्लेक्ट होईल आणि सेम ईमेल ID टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो रिमेनिंग जे आता मी 3 ओनर आहे त्याच्यापैकी आपण एका ओनरची KYC केली आणि जे रिमेनिंग 2 ओनर आहे इथं तुम्ही ॲड करायचं आहे 1 आणि 2. याच्यामध्ये त्या ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे जे काही असेल आणि इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, त्याचं ईमेल ID टाकायचं आहे आणि इथं ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथं त्याचा आधार नंबर टाकायचा आहे. सेकंड सेम प्रोसेस. फक्त इंडिव्हिज्युअलला इथं तुम्हाला ऑप्शन येत नाही ॲड करण्यासाठी. मल्टिपलला इथं ॲड. तुम्ही जेवढे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये जेवढे ओनर आहे त्या ओनरची इथं नाव ॲड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर आता एखादा फॉर्म असेल, जसं प्रॉपर्टी फॉर्म म्हणजे पार्टनरशिप फॉर्म, प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म, गव्हर्नमेंट सेमी ट्रस्ट, एखादा ट्रस्ट असेल तर ट्रस्ट जर असेल तिथं तुम्हाला त्याचा अगोदर टॅन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचे. कधी कधी कसं होऊन जातो, ट्रस्ट इथं सिलेक्ट करतात आणि डायरेक्ट आधार नंबर टाकून हे करतात, तर ते असं नोटिफिकेशन येतं की बा हे आधार कार्ड ऑलरेडी यूज केलेलं आहे म्हणून. तर त्याच्या अगोदर इथं टॅन नंबर टाकायचा आहे कंपनीचा आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर इथं मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानुसार आधार कार्ड नंबर केल्यानंतर तुम्ही इथं जेवढे तुमचे पार्टनर, डायरेक्टर वगैरे कमिटी आहे ते कमिटी मेंबरची नाव ॲड करू शकता आणि सबमिट करायचं आहे. सेकंड OTP जो तुम्ही इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे त्या मेल ID मोबाईल नंबरवर OTP येईल. ते OTP व्हेरीफाईड करायचं आहे. नंतर पासवर्ड सेट करायचं आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला इथं त्यांचं एक लॉग इन तयार होईल. इथं लॉग इनवर आता माझं एक ओनर लॉग इन आहे. माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर लॉग इन आहे. इथं लॉग इनवर आता मी माझं एक ओनर
जो तुम्ही ईमेल आय डी यूज केला तर ईमेल आय डी युजर नेम असणार आहे, आणि जे ते पासवर्ड तुम्ही सेट केलं ते पासवर्ड टाकायचं आहे. लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर त्या ओनरची एक लॉग इन तयार होईल. इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल इथं इंडिव्हिज्युअल ओनर शो होईल. जर ते मल्टिपल असेल तर मल्टिपल शो होईल. जर तो एक ट्रस्ट फार्म वगैरे काही असेल, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे असेल तर इथं इथं शो होईल. इथं तुम्ही पाहू शकता की कोणत्या टाईपचं ओनर आहे. त्याच्यानंतर मी चेंज ऑफ पासवर्डमध्ये जाऊन तुमचे पासवर्ड पण चेंज करू शकता त्या आपल्या ओनर लॉग इनचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ओनर लॉग इनमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. जसं की एखादा DRC असेल, तुम्हाला DRC प्रोसेस करायची असेल तर DRC ॲप्लिकेशन पण फॉर्म आहे, इथून तुम्ही DRCसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर चेंज ऑफ टेक्निकल पर्सन पण करू शकता. एखादा जो तुमचा प्रपोजल असेल ती इन प्रोसेसमध्ये आहे, तुम्हाला जर वाटलं की मला टेक्निकल पर्सन चेंज करायचं असेल ती या लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही टेक्निकल पर्सन चेंज करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या ओनरच्या लॉग इनमधून ते पेमेंट पण भरू शकतात. जे काही तुमचे लेआउट परमिशन म्हणा, बिल्डिंग परमिशन, सब डिव्हिजन जे काही परमिशन असेल तुम्ही ओनर प्रपोजल पेमेंट टाईपमध्ये जाऊन पेमेंट भरू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहे. चेंज ऑफ ओनर, जर तुम्हाला फ्युचरमध्ये जर तुमचं प्रपोजल अप्रूव्ह झालेलं आहे आणि तुम्हाला जर चेंज ऑफ ओनर करायचं आहे तर या चेंज ऑफ ओनरची पण आपण फंक्शनॅलिटी दिलेली आहे याच्यामध्ये, हे पण यूज करू शकतात. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तुमचं युजर डिटेल्समध्ये जे काही प्रिव्हियस नाव आहे, जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही अपडेशन झालेलं आहे तर तुम्ही इथं एडिटमध्ये जाऊन अपडेट नेम आधार ॲज पर आधार कार्डनुसार ॲड्रेस वगैरे अपडेट करू शकतात. हे पण याच्यामध्ये आपण फंक्शनॅलिटी दिलेली आहे. त्याच्यानंतर अपडेट ईमेल आय डी हे पण आपण दिलेले आहे. कारण एखादा तुमचं ईमेल आय डी जर तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे न्यू ईमेल आय डी टाकून व्हेरीफाय करू शकता. त्याच्या अगोदर तुमचं जे प्रिव्हियस ईमेल आय डी आहे ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर तो OTP सेंड करतो आणि तिथून व्हेरीफाय करतो. अशी आपली ओनरची KYC प्रोसेस आहे. ओनरची का KYC करावी हे तुम्हाला सांगणार आहे. कारण एखादा प्रपोजल तुम्हाला टेक्निकल पर्सनमध्ये च्या लॉग इनमध्ये जर एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचे असेल तर त्याच्या अगोदर त्या प्रपोजलचे जे ओनर आहे त्याची KYC करणे गरजेचे आहे. कारण ॲज पर जेव्हा ते प्लॉट डिटेल्समध्ये जाणार तेव्हा ती तिथून सर्च करणार आहे ॲज पर आधार कार्डनुसार. तर तिथं शो नाही झालं तर असं कन्सिडर होईल की त्या ओनरची KYC झालेली नाही. तर त्याच्या अगोदर प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर तुम्हाला ओनरची KYC करायला लागेल, त्याच्यानंतर समोरची प्रोसेस करायला लागेल. तर ही आपण ओनर KYC कशी करायची हे तुम्हाला मी प्रॉपरली व्यवस्थित सांगितलेलं आहे. तरी जे काही याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे प्रोसेस करावी. थँक्यू सो मच.